मजूर पुरवण्याच्या बहाण्याने 2,87,000ची फसवणूक. विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्याने नोटरी करून घेतलेल्या रकमेपैकी उर्वरित 2,87,831 रुपयांची परतफेड न करता एकाची विश्वासघाताने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात मान तालुक्यातील दिवड येथील एक संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी दादासाहेब तुकाराम जाधव, वय वर्ष 56, व्यवसाय शेती, राहणार भेंडावडे, गावठाण, तालुका खानापूर यांनी ऊसतोड मजूर पुरवण्यासाठी धनाजी पुनाजी लोखंडे, राहणार दिवड, तालुका माण याच्यासोबत पत्रव्यवहार केला होता. या व्यवहारापोटी फिर्यादीकडून 6,26,500 रुपये नोटरी करून घेतले होते. या बदल्यात काही ऊसतोड कामगार पुरवून त्यांच्या मजुरीतून 3,38,669 रुपये इतकी रक्कम परतफेड केली. मात्र उर्वरित 2,87,831 रुपयांची रक्कम येणे बाकी असल्यास ती नोटरीच्या अटी आणि शर्तीनुसार फिर्यादी यांना परत करणे बंधनकारक होते. तथापि फिर्यादी दादासाहेब जाधव यांनी वारंवार मागणी करूनही धनाजी लोखंडे यांनी उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ केली आणि फसवणूक केली. या फसवणुकीप्रकरणी जाधव यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर अर्जाची सखोल चौकशी पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी केली. या चौकशीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, विटा.